नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मुलीचं फसवणूक करून केलेले लग्न आणि त्यानंतर झालेले शारीरिक आणि मानसिक अत्याचार सहन न झाल्यानं एका पित्यानं आत्महत्या केली. मात्र या प्रकरणाच्या तपासातून एक नवा ट्विस्ट आता समोर आला. आत्महत्या केलेल्या भैया पाटील यांच्या मुलीची फसवणूक झाली नसून मुलीनंच आपल्या नवऱ्याची फसवणूक केल्याचं तपासातून समोर आलं. डोकं चक्रावून टाकणारं हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात. जळगावमधील हरी विठ्ठल नगरातील भैया पाटील यांनी नुकतीच आत्महत्या केली. त्याचं धक्कादायक कारण समोर आलंय. भैया पाटील यांच्या अल्पवयीन मुलीला 2 महिलांनी कामाच्या बहाण्यानं नाशिकला नेलं. तिथे नेऊन तिची विक्री केली. कोल्हापूरमधील आशिष गंगाधरे यांच्याबरोबर या मुलीचा विवाह करण्यात आला. त्यावेळी 2 लाख रुपये आणि 4 तोळे सोनं देण्याची बोली झाली. लग्नानंतर काही दिवस ही मुलगी कोल्हापुरात सासरी राहिली. मात्र त्यानंतर ती माहेरी निघून गेली. त्यावेळी 2 महिलांनी आपल्याला विकून त्या बदल्यात मोठी रक्कम घेतली. पतीने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केला, जबरदस्तीने आपला गर्भपात केला अशी माहिती या मुलीनं कुटुंबियांना दिली आणि त्यामुळे भावनाविवश झालेल्या भैया पाटील यांनी आत्महत्या केली. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सुरू झाला. मात्र तपासातून वेगळीच माहिती आता समोर आली. कोल्हापुरात आशिष गंगाधरे यांनी भैया पाटील यांच्या मुलीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही मुलगी लग्नात दिलेली रोख रक्कम आणि सोनं घेऊन जळगावला माहेरी निघून गेली आणि त्यानंतर तिनं मोबाईल बंद केला. या मुलीचा शोध घेत सासरची मंडळी जळगावला पोहोचल्यानंतर तिनं आपल्या कुटुंबाबद्दल चुकीची माहिती दिल्याचं उघड झालं. त्याचबरोबर या लग्नात मध्यस्थी असलेल्या 2 महिलांपैकी मनीषा जैन या महिलेवर लग्नात नवऱ्या मुलाची फसवणूक केल्याचा गुन्हा याआधीही दाखल आहे. पोलिसांनी केलेल्या तपासावरून आता 5 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर नवऱ्या मुलाच्या फसवणुकीची भैया पाटील यांच्या पत्नीलाही कल्पना असल्याचा आरोप आता करण्यात आलाय. मात्र त्यांच्या पत्नीनं हे आरोप फेटाळून लावलेत. भैया पाटील आत्महत्या प्रकरणात आलेल्या या नव्या ट्विस्टमुळे तपासाची पूर्ण दिशाच बदलली आहे. या प्रकरणातील आरोपी टोळीनं जळगावमधील अनेक तरुणांची अशाच पद्धतीनं लग्नाचा बनाव रचत फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू असून या सगळ्यात भैया पाटील यांचा नाहक बळी गेला याबद्दल हळहळ व्यक्त केली जाते. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.